नमस्कार। आज आपण बघणार आहोत विकसनशील भाग ओळखण्याच्या टिप्स। जमीन गुंतवणूक करताना विकसनशील भाग ओळखणे अत्यंत फायद्याचे ठरते। योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास कमी किमतीत जमीन भविष्यात चांगला परतावा मिळवता येतो। इथे विकसनशील भाग ओळखण्यासाठी महत्त्वाच्या टिप आपण देणार आहोत। नंबर 1, सरकारी पायाभूत सुविधा प्रकल्प। जे प्रमुख प्रकल्पाची माहिती मिळवा, जसे की रिंग रोड, मेट्रो, हायवे, फ्लायओव्हर, रेल्वे, विमानतळ प्रकल्प जिथे प्रस्तावित किंवा बांधकामाधीन आहेत त्या भागात किमती जलद वाढतात। स्मार्ट सिटी योजना, औद्योगिक कॉरिडॉर, लॉजिस्टिक हब यांची माहिती मिळवा। त्यानंतर नगर रचना योजना, स्थानिक सरकार किंवा विकास प्राधिकरणाच्या योजना तपासा। पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या आसपासचे भाग विकसनशील होतात। नंबर 2, स्थानिक विकास आणि वाढती मागणी। रहिवासी आणि व्यावसायिक विकास, आयटी पार्क, सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन्स, MIDC, मॉल, मल्टीप्लेक्स, हॉस्पिटल, स्कूल, कॉलेज इत्यादींची उपलब्धता बघा। MIDC, कॉर्पोरेट ऑफिसेस, MNC, IT कंपन्या जिथे स्थायिक आहेत त्या भागात मागणी जास्त असते। भविष्यातील विकास योजना, सरकार किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या प्रस्तावित योजना जाणून घ्या। विकास आराखड्यातील म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन बदलाचा अभ्यास करा। नंबर 3, मागणी आणि पुरवठा तत्व। रिअल इस्टेट बाजाराचा अभ्यास करा। मागणी जास्त आणि पुरवठा कमी असलेल्या भागात किमती जलद वाढतात। विकसकाकडून नवीन प्रकल्प येत आहेत का ते बघा। भविष्यातील गुंतवणूकदारांचा कल, मोठे गुंतवणूकदार किंवा रिअल इस्टेट डेव्हलपर्स कुठे गुंतवणूक करत आहेत ते तपासा। अनेक प्रकल्पांची जाहिरात जिथे होत आहे ते विकसनशील भाग असू शकतात। नंबर 4, लोकसंख्या वाढ आणि स्थलांतर। लोकसंख्येचा वाढता कल, नवीन रोजगाराच्या संधीमुळे स्थलांतर वाढते। उद्योगधंदे, शिक्षण संस्था, IT हब यामुळे लोकसंख्या वाढते आणि उद्योग व रोजगाराची उपलब्धता। MIDC, औद्योगिक क्षेत्र, IT पार्क, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स जिथे आहेत तिथे रोजगाराच्या संधी वाढतात। तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, शिक्षण क्षेत्रातील विकासाचा विचार करा। नंबर 5, जमिनीच्या किमतीतील वाढ आणि किंमत प्रवाह। किंमत वाढीचा वेग, गेल्या 5-10 वर्षातील जमिनींच्या किमतीचा अभ्यास करा। जिथे दरवर्षी 10 ते 15% किंमत वाढ होत असेल तो भाग विकसनशील भाग असतो। रेंटल यील्ड आणि फ्युचर पोटेन्शियल, भाडे उत्पन्न चांगले असेल तर तो भाग गुंतवणुकीसाठी फायदेशीर आहे। लॉंग टर्म ग्रोथ पोटेन्शियल तपासा। नंबर 6, सामाजिक आणि नागरी सुविधा। मूलभूत सुविधांची उपलब्धता, पाणी, वीज, रस्ते, ड्रेनेज, वायफाय कनेक्टिव्हिटी इत्यादी सुविधा तपासा। रुग्णालय, शाळा, महाविद्यालय, शॉपिंग मॉल यांची जवळीक महत्त्वाची आहे। आवश्यक मंजुरी आणि परवानग्या यांची खात्री करा। विकसकांची पार्श्वभूमी, विश्वासार्ह आणि अनुभवी विकसकाकडून प्रकल्प घ्या। नंबर 8, स्थानिक लोकांची मते। स्थानिक एजंट आणि रहिवाशांची माहिती। स्थानिक लोक, एजंट, रिअल इस्टेट तज्ज्ञ यांच्याकडून माहिती घ्या। विकास, सुविधा आणि गुंतवणूकदारांचा कल जाणून घ्या। त्यानंतर प्रत्यक्ष पाहणी, प्रत्यक्ष जागेला भेट द्या। विकासाची स्थिती, प्रवेश रस्ता, आसपासचा परिसर बघा। सारांश, विकसनशील भाग ओळखण्यासाठी पायाभूत सुविधा, सरकारी प्रकल्प, रोजगाराच्या संधी, लोकसंख्या वाढ, किमतीतील वाढ, सामाजिक सुविधा, कायदेशीर स्थिती आणि तज्ज्ञ सल्ला या सर्व घटकांचा अभ्यास करा। त्यामुळे तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता।